सर्वांचं सहर्ष स्वागत. सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिला दिनानिमित्त आपण मी अशी घडले असा विशेष कार्यक्रम इथे घेत आहोत. तर ह्या कार्यक्रमाच्या पहिल्या मानकरी आहेत सौ संजीवनी वाघ मॅम. मॅम, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल, तुमच्या शिक्षणाबद्दल काय सांगाल? मी संजीवनी संजय वाघ, 10वी झालेली आहे. मी गृहिणी आहे आणि माझं फॅमिली बॅकग्राऊंड म्हटलं तर माझे सासरे माजी नगराध्यक्ष होते आणि त्यांनी त्यांच्या काळात खूप लोकांना मदत केलेली आहे. अन्न वस्त्र निवारा हे त्यांना दिलंय आणि स्वतःच्या स्वकष्टानं दिलंय. सरकारकडून आणि ज्या फॅसिलिटी असतात त्यांच्यापर्यंत नेले, पोचवलेत. आणि ते क्लास 1 अधिकारी होते KDC बँकेमध्ये आणि ते समाजाला इतके वाहून गेलेले होते की ते सॅलरी कधीही घरी आणत नव्हते. असे ते माझे सासरे होते. त्यामुळं मी त्यांची सून असलेला मला मान मिळाला आहे आणि आज मी इथं आहे. आणि माझे मिस्टर बिल्डर आहेत. अच्छा. ते बिल्डर आहेत आणि ते सुद्धा समाजकार्य करतात. डिक्कीचे ते कोऑर्डिनेटर आहेत, सांगली आणि कोल्हापूरचे. आणि खूप लोक येतात आमच्याकडे त्यांची काय मदत हवी असेल, करायची असेल तर ते कोऑपरेटिव्ह. मग तुम्ही स्वतः एक गृहिणी आहात. हो. आणि गृहिणी असून दुसऱ्या महिलांसाठी तुम्ही काय काय उपक्रम राबवलेले आहेत? मी एक 3-4 वर्षापूर्वी सरकार मान्य फॅशन डिझायनिंग कोर्स आलेला होता. मग त्यांनी आम्हाला फोन केला की तुम्ही महिला जमा करताय काय किंवा त्यांच्यापर्यंत हा उपक्रम पोहोचवताय काय. मग मी गेले आणि कॉलनीतल्या सगळ्या महिलांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की फॅशन डिझायनिंग छान कोर्स आहे, तुम्ही घरी बसून संसार करून तुम्हाला नवऱ्याला हातभार लावता येईल असं म्हणून मग मी त्यांच्याकडे गेले. त्यांना ते मान्य झाले आणि ते आले माझ्याकडे आणि आम्ही तो उपक्रम राबवला फॅशन डिझायनिंगचा आणि मी स्वतःही त्यात सहभाग होते. अरे वा, खूपच छान. थँक्यू. तुमचा महिलांशी मोठा संपर्क आहे. अनेक महिलांचे काही वैयक्तिक, काही कौटुंबिक प्रॉब्लेम्स असतात आणि अशा वेळी तुम्ही महिलांचे प्रबोधन कसे केलात? ते आता फक्त एकच उदाहरण देऊ का भरपूर देऊ? चालेल. आमच्या घरी मावश्या कामाला येतात. त्यांना आता जस्ट 10 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. तिला घर हवं होतं. मग ती म्हटली की वहिनी मला घर हवंय आणि तुम्ही मला जरा कोऑपरेटिव्ह करा, म्हणजे माझी मदत करा. ठीक आहे. मी लगेच फोन केला माझ्या भावाला आणि त्याला सांगितलं की अशी माझी मावशी काम करते. ती खूप गरजू आहे, कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे आणि तिला काहीही करून घर घेऊन द्यायचं आणि सगळी जबाबदारी माझी. मग तिला मी प्रयत्न करायला लागले आणि घर तिचं होईल आता थोड्या दिवसात, नावावर होईल. अशा प्रकारे अनेक महिलांना सपोर्ट करते. खूप छान. आपल्या आयुष्यातील एखादा सुखद प्रसंग आणि त्याचबरोबर एखादा दुःखद प्रसंग तुम्ही आता सांगू शकाल का? हो, नक्की. महिला दिन आहे त्यामुळे जी जास्त महिला प्रसिद्ध आहे ती म्हणजे मुमताज. आणि माझी 25वी अॅनिव्हर्सरी होती. माझ्या मिस्टरांनी मला सरप्राईज दिलं की ताज बघायला घेऊन गेली आणि ताजमहल बघायचाच होता पण ती अॅनिव्हर्सरी असल्यामुळे आम्ही ताजमध्ये एंट्री केली आणि खरोखर ते 8वा अजूबा म्हणतात ना, अगदी 8वा अजूबाच होता तो. अविस्मरणीय होता तो प्रसंग. पाय ठेवल्यावरच ती पॉझिटिव्ह एनर्जी जी निर्माण झाली ना माझ्या मनात. अॅनिव्हर्सरी होती, आमच्या नवरा बायकोंचं प्रेम होतं ते मला त्यातून फील होत होतं की शहाजांना पण आपल्या बायकोवर असंच प्रेम केलं असेल. आणि ते फील होत मी ते फिरत होते ना, सगळं एकदम पॉझिटिव्ह एनर्जी. असं वाटलंच नाही की ते मकबरा आहे किंवा म्हणजे मकबरा म्हटलं थोडंफार आपल्याला निगेटिव्हिटी येते पण तिथं खूप पॉझिटिव्हिटी होते आणि इतकं सुंदर नजारा, इतका अद्भुत की कधी होणारच नाही भारतात. आणि भारताचा तो अद्भुत आजोबा आहे ना, 8वा आजोबा, खूप अविस्मरणीय होता. खरंच खूप सुंदर. आणि एक दुःखद आठवण अशी काही? खूपच आहे. एक 6 महिने झाली माझी मैत्रीण वारली. महिलांनी कसं आहे आपल्याकडे दुर्लक्ष करतात. जरा मला भरून आलं. मैत्रीण होती माझी, तिला कर्करोग झाला आणि ती वारली. खूप म्हणजे आमची मैत्री होती, खूपच चांगली मैत्री होती आणि तिनं असं केलं की माझ्यापासून लपवून ठेवलं. मी तिला वाचवू शकले असते. आजपर्यंतच्या वाटचालीत आपल्याला कोणाचे मार्गदर्शन लाभले आणि सहकार्य लाभले? माझे सासरे तर समाजकार्यकर्ते आहेत, माझे मिस्टर समाजकार्यकर्ते आहेत, माझे दीर, माझ्या सासूबाईंचं एक सांगायचं म्हणजे
त्या खूप म्हणजे तेव्हाच्या काळात त्या शिक्षिका झाल्या, तिथं मुलींना शिक्षण पण घेत नव्हते. अशा काळात त्या चालत जाऊन, चिखलातून चालत जाऊन जवळजवळ कितीतरी किलोमीटर त्या चालून शिक्षिका झाल्यात, हेड मिस्ट्रेस झालेत. आणि समाजकार्याचं घर असताना घरात सगळ्यांना येईल त्या व्यक्तीला जेवण, चहा, पाणी, नाश्ता असं करत त्यांनी जॉब केलाय. आणि त्या खूप कष्ट घेतात आणि त्यांच्यामुळे मी इथं आहे, त्यांच्या आशीर्वादामुळे मी इथं आहे. अरे वा वा. बाकी मी इथं खूप छान, तुम्ही प्राऊडफुली सांगताय. हा, अशा सर्व सासू सासऱ्यांना अशी सूर मिळावी की ते प्राऊडफुली सांगतायत की माझ्या सासू सासऱ्यामुळे मी घडले. खूप छान. महिलांसाठी भविष्यात एखादा नवीन उपक्रम आणि कोणती संकल्पना तुम्ही राबवणार आहात? माझे मिस्टर म्हणतात की गारमेंट करूया, गारमेंट Okay, हा. मॅन्युफॅक्चरिंग. हा. महिलांसाठी भरपूर महिलांचा सहभाग होऊ शकतो आणि त्यांना रोजगार मिळू शकतो, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात, अशी एक कल्पना आहे. खूप खूप छान. तर आता जागतिक महिला दिन येत आहे, तर सर्व महिलांसाठी तुम्ही काय सांगाल? हेच सांगते की माझी मैत्रीण कसं तिनं स्वतःची काळजी घेतली नाही. महिला काय करतात, गृहिणी असतात ते, बाकी सासू सासऱ्यांना, नवऱ्याला, मुलांना काय वाटते, गृहिणी म्हणजे तिला काहीच हे नाही, हो. किंमतच नाही, किंवा तिला काही सेन्सच नाही, किंवा तिच्या काही इच्छाच नाही आहेत असं वाटते. आणि गृहिणी सुद्धा स्वतः काय करते, राबते, स्वतःकडे दुर्लक्षच करते, काही लक्ष देत नाही, काही नाही. मग तिनं स्वतःकडे पहिला लक्ष दिलं पाहिजे, स्वतः सक्षम झालं पाहिजे, स्वतः प्राऊड फील म्हणजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे, आरोग्य जपलं पाहिजे आणि सतत हसत राहिलं पाहिजे. वा वा वा. खूप गोड आणि आपल्या हेल्थच्या संबंधित त्यांनी मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. तुम्ही इथे आला त्याबद्दल मी धन्यवाद म्हणते. थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि तुम्ही आलात आणि खूप छान पद्धतीने आम्हाला तुमची माहिती दिली, महिलांना प्रबोधन केलं, त्याबद्दल धन्यवाद. तर तुम्ही इथे आलात, तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतं, खूप छान वाटलं. कोल्हापूर ब्रेकिंग न्यूजने मला हा चान्स दिला, मला इथं बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आहे, आभारी आहे. थँक्यू सो मच.